एक महत्त्वाची बातमी उत्तर भारतात भूकंपाचे हादरे जाणवलेले आहेत। दिल्ली, हरियाणा, उत्तराखंडमध्ये हे झटके बसलेले आहेत। 10:35 तब्बल 30 सेकंद हे हादरे जाणवले। उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागला भूकंपाचं केंद्र असल्याचं समजतंय। जीवित किंवा वित्तहानीचं अद्याप वृत्त नाही। भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यावर दिल्ली सारख्या परिसरातून लोक काही काळासाठी घराबाहेर आले। मात्र उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग हे केंद्र असल्याचं समजतंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, सध्या काय स्थिती आणि रुद्रप्रयागला या भूकंपाचं केंद्र असल्याचं समजतंय, काय अधिक माहिती आहे? बिलकुल जी अधिकृत माहिती मिळालेली आहे त्यामध्ये रुद्रप्रयाग या ठिकाणी हे केंद्र असल्याचं समजलं जात आहे। जमिनीच्या 1 किलोमीटर खाली हा मोठा धक्का जाणवलेला आहे आणि त्या धक्क्याचं जे स्वरूप आहे ते आसपासच्या संपूर्ण यूपी असेल, बिहार आहे, त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा जाणवलेलं आहे, पंजाबमध्ये सुद्धा हे धक्के मोठ्या प्रमाणावर जाणवलेले आहेत, हरियाणाच्या काही भागामध्ये सुद्धा हे धक्के जाणवले आहेत। 5.8 तीव्रतेचा रिश्टरचा हा धक्का होता आणि आफ्टर शॉक सुद्धा सतत चालू असतात आणि त्यामुळे भूकंप झाल्यानंतर काही कालावधीनंतर हे आफ्टर शॉक्स असतात, म्हणजे की जमीन पुन्हा एकदा ऍडजस्ट करण्याचा एकमेकाला प्रयत्न करत असते। रामराजे, आमच्याबरोबर असेच रहा, काही प्रतिक्रिया येतात आपल्याकडे। और हमने सोचा बहुत ज्यादा बाहर शोर मच रहा था, हमने सोचा पता नहीं क्या हुआ है, और जब हम बाहर आकर देखा हमने तो बहुत सारे जमा थे और बाहर हमारा बेड भी इतनी तेज तेज हिल रहा था। हमने सोचा पता नहीं क्या हुआ। फिर पापा ने बोला कि अरे ये फर्श इतनी तेज तेज क्यों हिल रहा है। फिर पता चला कि भूकंप आया और बहुत तेजी के साथ आया था ये। हाँ बेटा, आपका नाम? मेरा नाम अरमान अहमद। क्यों बाहर खड़े हो रात के टाइम आप? क्या बात हो गई? अभी जी 10:45 पर यहाँ भूकंप आया था, इसलिए हम सारे बाहर आ गए थे। दिल्लीमध्ये काही परिसरातून घरातून बाहेर आलेले ही लोक आहेत, त्यांच्या या प्रतिक्रिया आपण पाहतो आहोत। उत्तर भारतात भूकंपाचे हे धक्के जाणवलेले आहेत। उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये या भूकंपाचं केंद्र असल्याचं समजतंय। 30 सेकंदांपर्यंत हे हादरे जाणवत होते। साधारणपणे 10:35 हे भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात झाली। आपण याबाबत अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, लोकांमध्ये काही क्षण यामुळे निश्चितच भीती निर्माण झाली असेल, लोक ही घराबाहेर पडलेली आहेत, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अनुभव आलेला आहे दिल्लीकरांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की नोएडा सारखा परिसर असेल, दिल्ली सारखा राजधानीचा परिसर असेल, आसपास उत्तराखंड ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत, पंजाब आहे, यूपी आहे की ज्या ठिकाणी निवडणुकीत सुद्धा वातावरण आहे, अशा वेळी सर्व लोक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत। सोसायटीमधून लोक काही इमारतींमधून उतरलेले आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना खाली आणण्याची लगबग सुरू होती, कारण जेव्हा हा धक्का बसला तेव्हा विचार करायला वेळच मिळाला नाही लोकांना। काही ठिकाणी किचन मधलं सामान साहित्य हलत होतं, तर काही ठिकाणी सोफा हल्ला होता, तर काही ठिकाणी बेड जे आहेत ते बेड 1 ते 1.5 फुटावर सरकलेले आहेत। आणि साधारणतः दिल्ली असेल किंवा आसपासच्या पंजाब असेल, यूपी असेल, या ठिकाणी आता थंडीचं वातावरण असतं आणि अशा वेळी फॅन सुद्धा फिरत होते, त्यामुळे या संपूर्ण धक्क्याची भूकंपाची तीव्रता जी आहे ते आपल्याला कळून येऊ शकते। बिस्लरीच्या बॉटल असे ठेवली होती, तर त्या बिस्लरीच्या बॉटल मधलं पाणी सुद्धा मोठ्याने हलत होतं आणि त्यामुळे आता अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात येईल असं सुद्धा सूत्रांनी माहिती सांगितलेली आहे आणि आफ्टर शॉक जे असतात त्याचे परिणाम काही कालावधी राहतील, किमान 10 तास तरी हे याचे परिणाम असं सुद्धा सांगितलं। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।